आणि आता एक जबरदस्त सक्सेस स्टोरी. गेल्या काही दिवसांपासून आपण शेतकऱ्यांवरचं संकट पाहतोय. मात्र अशा आता एका शेतकऱ्याची गोष्ट समोर आली आहे ज्याने एका फटक्यात तब्बल 50 लाख मिळवलेत. हा शेतकरी शेतात काम करता करता मोबाईलवर वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती वाचायचा, आपलं सामान्य ज्ञान वाढवायचा आणि याच जोरावर संभाजीनगरातला हा शेतकरी अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती मध्ये सहभागी झाला. पुढे जे घडलं ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि शेतकरी कुंटेवाड कसे जिंकले ही सगळी स्टोरी आपण या स्पेशल रिपोर्ट मध्ये पाहणार आहे. पाहूयात. शेतात काम करता करता एका शेतकऱ्यानं स्वप्न पाहिलं. ते स्वप्न होतं केबीसी मध्ये अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसण्याचं, कौन बनेगा करोडपती खेळण्याचं आणि 50-50 हजार नव्हे तर तब्बल 50 लाख जिंकण्याचं. हे सगळं प्रत्यक्षात आणलंय संभाजीनगरचे शेतकरी कैलास कुंटेवार यांनी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या गावतांड्यात राहणारे कैलास कुंटेवार अगदी सामान्य घरातला शेतकरी. 2 एकर शेती, घरात आई वडील पत्नी आणि मुलं असा संसार. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ. या संकटांशी सामना करत करत कुंटेवार संसाराचं गणित जुळवत होते. हा संघर्ष करत असतानाच त्यांचं एक स्वप्न होतं, ते म्हणजे कौन बनेगा करोडपती या शो मध्ये सहभागी होण्याचं. पण केबीसी हा काही नशिबाचा खेळ नव्हे, तो खेळ आहे हुशारीचा. म्हणूनच गेल्या 6 वर्षांपासून कैलास यांनी केबीसी साठी अभ्यास सुरू केला. शेतात काम करता करता ते मोबाईल मध्ये जनरल नॉलेज बद्दलचे व्हिडिओ पाहायचे. स्वतःची 2 एकर शेती, ती शेती करायचो. त्याच्या जोडीला शेतीतलं काम संपलं की दुसऱ्या तिथे मजुरीला जायचो आणि मग मजुरी करत करत शेती करत करत जसा वेळ मिळाला तसा अभ्यास करायचो. परंतु काही झालं तरी रोज 1 तास तरी युट्यूबवर जनरल नॉलेज बेस व्हिडिओ बघायचो. ते ठरवलेलंच होतं. आणि मग त्याच्यानंतर जर जसा त्याच्यापेक्षा जास्त वेळ मिळाला तर 3-3 तासही जर मी बघितले तरी मी कदरत नव्हतो, वैतागत नव्हतो. अख्खं आयुष्य काळ्या मातीत राबून कधीही हातात लाखभर रुपये सुद्धा कैलास यांनी पाहिले नव्हते. त्याच कैलास कुंटेवार यांनी आज चक्क 50 लाख जिंकले. आता हे सगळे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जाणार आहेत. आता मुलाच्या भविष्यासाठीच विशेषतः वापर केला जाईल. कारण त्यांचे जे स्वप्न असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. कारण परिस्थिती शेतीमध्ये जर म्हणली तर खूपच बिकट आहे आणि शेतीपूरक उद्योगही करायचे म्हटलं तरी त्यातही परिस्थिती बिकटच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षणावर जोर देऊन हे जे काही स्वप्न असतील ते पूर्ण करून त्यांचं भविष्य घडवण्याचा निश्चित प्रयत्न करेल. कैलास कुंटेवार यांनी केबीसी मध्ये 50 लाख जिंकल्यानं सगळ्या जिल्ह्यात त्यांची चर्चा आहे. कुटुंबियांमध्ये अगदी आनंद आहे. लय नाव कमीला, भारी नाव कमीला. शिवाजी महाराज माझ्या दृष्टीने शिवाजी महाराज कसं सगळ्या जगात प्रगट झाले, त्यांना कसं देशाचं रक्षण केलं तसं माहिती कारण देशात नाव कमी. आपला जीव लगे भारी आनंदित झाला, आपल्या पोटात आनंद महिना ते लय भारी काम झालं. म्हणजे एवढी आमच्या सामान्य लोकांना पैसे म्हणजे ऐकणं ही खूप आनंददायक गोष्ट झाली. आणि पहिल्या वेळेसच 50 लाख म्हणजे पहिल्या वेळेसच हे झालं. विशेष म्हणजे केबीसी मध्ये खेळताना कुंटेवार यांनी 11व्या प्रश्नापर्यंत एकही लाईफलाईन वापरली नव्हती. त्यानंतर 14व्या प्रश्नापर्यंत त्यांनी लाईफलाईन्स वापरल्या. कौन बनेगा करोडपती मधला कैलास यांचा गेम कसा होता तेही बघूया. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मध्ये जिंकताच कुंटेवाड म्हणाले, गणपती बाप्पा मोरया, मी संत एकनाथांच्या गावातनं आलोय असं सांगत कैलास यांनी अमिताभ बच्चन यांना ओळख करून दिली. बरोबर कोण आलंय या प्रश्नावर कैलास म्हणाले, आमच्याकडे शेतातल्या पिकांना बाळासारखं जपतात. त्या शेताला जपण्यासाठी आई वडील आणि पत्नी घरी थांबले. सुरुवातीच्या सोप्या प्रश्नांची कुंटेवाड यांनी अगदी बरोबर उत्तरं दिली. कुंटेवाड यांना 5 लाखांसाठी प्रश्न विचारण्यात आला. कुठल्या पंतप्रधानांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय किसान दिन साजरा केला जातो? चौधरी चरण सिंग असं अचूक उत्तर देत कैलास यांनी 5 लाख जिंकले. 7.5 लाखांसाठीचा प्रश्न होता, 2025 पर्यंत असे शेवटचे उपराष्ट्रपती कोण जे नंतर भारताचे राष्ट्रपती झाले? या प्रश्नाचं
KR नारायणन असं उत्तर देत कुंटेवाड यांनी 7.5 लाख जिंकले. 12.5 लाखांसाठी प्रश्न होता, भगवान विष्णूच्या कुठल्या अवतारातल्या एका कार्यामुळे त्यांना त्रिविक्रम या नावानं ओळखलं जातं. प्रश्नाचं उत्तर होतं भगवान वामन. पुढचा प्रश्न 25 लाखांसाठीचा. 1969 मध्ये रॅग्नर फ्रिश आणि टिम्बरगेन यांना कुठला पुरस्कार देण्यात आला? उत्तर होतं अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार. आणि 50 लाखांसाठीचा प्रश्न होता, कुठल्या भारतीय क्रिकेटरनं वन डे करिअरमध्ये पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेतली होती? ते नाव होतं सदगोपन रमेश. कैलास यांनी या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलं आणि तब्बल 50 लाख जिंकले. अमिताभ बच्चन यांनी 1 कोटींसाठी 15वा प्रश्न विचारला आणि त्याच्या उत्तराबद्दल खात्री नसल्यानं 50 लाख स्वीकारून कैलास यांनी गेम सोडला. एक हिंदी शेर आहे, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. कैलास कुंटेवाल जे आहेत त्यांच्या बाबतीत आणि त्यांच्या यशोगात जे आहे त्या बाबतीत असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.